तिला आपण रोज पायाखाली तुडवतो ती आपली गुरु बनू शकते का? तर दत्तगुरू म्हणतात, जी गोष्ट सर्वात खाली आहे तीच खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ आहे. गुरुदत्तांचे 24 गुरु आहेत आणि त्यातील एक आहे धरती माता. एकदा दत्तगुरू हिमालयाच्या दिशेने जात असताना त्यांनी एका शेतकऱ्याला शेत नांगरताना पाहिले. नांगराचे टोक खोल जमिनीवर जाऊन धरती फाटत होती. तेव्हा श्री गुरुदत्ताने धरती मातेला विचारले, इतके सहन करूनही तुला वेदना होत नाहीत का? तर धरती मातेने यावर उत्तर दिले की सहन करणे हाच माझा धर्म आणि स्वभाव आहे. तर श्री गुरुदत्ताने तिला गुरु मानले आणि तिच्याकडून 3 अमूल्य गोष्टींची शिकवण घेतली. धैर्य. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही न डगमगता स्थिर राहावे. ज्यांनी आपल्याला दुःख दिलं त्यांनाही माफ करून पुढे जात राहावे. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी सेवा करत राहावी. दुसऱ्याच्या मदतीला जावे. म्हणूनच म्हणतात, धरती ही फक्त माता नाही तर श्री गुरुदत्तांची प्रथम गुरु आहे. श्री गुरुदेव दत्त.